काय बोलो तुमचं एवढं विराट रूप बघितल्याच्या नंतर शब्द सुद्धा बोलायला राहत नाही. बीड जिल्हाकरांच्या चरणी खरंच मनापासून नतमस्तक तुमच्या चरणी होतो. बीडचे मराठे एकत्र यायला लागलेत. तुम्हाला काय सांगाव, अशी फाटली त्यांची तुम्ही एक आल्यामुळं. मला इथं आल्यावर लक्षात आलं, दिसत नसलं तर नका दिसू देऊ, पण शांत राहा. आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. बोलू नका रे पोरी हो तुम्ही. समाजाला जे लागतंय ते आपल्याला देता येत नाहीये. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या, हे मराठ्यांनी समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होतंय. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे. तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे, फक्त आपण विचारानं चाललो नाही म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्याने नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जात उंचीवर न्यायची. बस झालं ते. आता याने यायचं, त्याने नाटक शिकवायचं, त्यानं यायचं, त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या पिढ्यांचं वाटलं झालं. पायऱ्यावरच्या गप बसा. उन्हात तानात कोणी बसत नाही आजकाल. गर्व वाटतो रे मला तुमचा. तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करत. मायबाप समाजांनो, तुमच्यासाठी हे पोरग सुद्धा विचार नाही करत कशाचा. मरायचा सुद्धा विचार नाही करत. मरायचा सुद्धा विचार करून पुढच्या लढाई जिंकायच्या. मला फोन आलेले, ऊन पडलंय, म्हणलं मी तुला फोनवाल्याला सांगितलं, खात्रीने सांगतो वा, एक बी मराठीच्या अस्सा लावला माघारी जाऊ शकत नाही. आणि आबाग मी तुम्हाला मायबाप मानलं म्हणलं तुम्हाला खरं बोलतो. या चाभरे आहे तू शिरक्याला येले चाभरे ये ना. मला हळूच फोन करून सांगितलं बाजार आहे आमच्या सणाचा दुपारून आहे. मग मी काय करू, मी सकाळीच रेडी होतो. मला माहित होतं बीडचा कचका कसा आहे. त्यांना जर 10चा टाइम दिला ते 9लाच हजर राहते, त्यांना 12चा दिला ते 11ला टाईट असते. आणि मग आपण संध्याकाळी ब्या तरी हलत नाही. पण म्हणलं आता कुठं बैठका दिल्या नाही, आपण वेळेवर जाऊ. हे म्हणलं आमच्या तर बाजार आहे, थोडं उशीर आहे. म्हणलं बरं उशीर आता माझ्याकडे काय चूक आहे. मग समाज गर्व वाटावा असं काम करताय तुम्ही. तुम्हाला सांगतो, नुसतं हे बीडचं रूप बघून रातभर सरकारला धेंडाळ्या लागल्या म्हणून समजायचे. आता बेजार, नुसते बेजार होणार. अन्न संध्याकाळी घ्यायचे तर मुंबईत गेल्यावर बेजार होईल. त्याला काय दावा, चलो मुंबई. 29 ऑगस्टला फाईटच आहे आता जमून. भेडीत येत, भेडीत येत. मला म्हणते तो तुला हानीन. म्हणलं मला अरे जास्त तर जाऊ द्या लांब. तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाडे केला रक्त गाळलंय. रक्ताच्या थारोळ्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही.
ह्या बारीने तुम्ही नुसतं पोराला डवचून दाखवा, काय मराठ्याची अवलाद आहे तुम्हाला दाखवतो आम्ही. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला, डीजेवर नुसता पखाजच वाजत होता, गाणं एक बी वाजना. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजून दिला तरी, पण कोण डीवायएसपी साहेब आहे ना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, हे ध्यानात ठेवा.